पोराने काय ठरलंय बाळमामाची मेंढ राखायला जावा. तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढं तर करायला का आमचं ऐकून ज्याचं जमत नाही त्यांनी राखा मेंढर. तुमचं वर्षात लगेच होणार म्हणजे होणार. माझा विरोध करत एवढा करता सांगतो एवढा मोठा पुरुषार्थ कुणाचा त्यानं करायचा. ते म्हणलं महाराज मोबाईल बोलतोय त्याला मला आधाराशिवाय बोलत नाही. टावर गेला मोबाईल बोलत नाही. बॅटरी संपली मोबाईल बोलत नाही. एवढंच काय त्याच्यात बॅलन्स नसेल तरी सुद्धा मोबाईल बोलत नाही. पण आई चालविली जड भिंती. अरे तुझा विज्ञानानं तयार केलेला मोबाईल बोलल यात नवल नाही. पण माझ्या ज्ञानोबराने जड भिंतीला चल म्हटल्या जड भिंतच अंगवटी शिवाय ती भिंतीला चालत गेली. इतकी ताकद माझ्या वैष्णवाची आहे. पहिला नंबर माझ्या ज्ञानोबरायचा. दुसरा फिरविले देऊळ जगामागे फिरविले देऊळ जगामागे फिरविले देऊळ जगामध्ये. चौथा तिसरा नंबर लागतो नाथबाबाचा. 4 वेळा देवगुणात झालं नाथबाबा. म्हणजे मेले जेवण व्हायचे काय करणार मेले काय जेवण व्हायचं. चौथ्या वेळेला खांद्यावर ताटी घेतली ब्राह्मण धन करण्याकरता निघाले. एवढं एका खांदा करायच्या मनात आलं 4थी वेळा किती वेळा खांदा द्यावं. नाथराय ताटीवर उठून बसले. नाथराय म्हणतात मला खाली सोडा. खाली सोडा म्हटले एक वर बघितला अजून उठलं रे. खाली सोडलं. पुन्हा नाथ बाबाची ताटी बांधली. नाथ बाबा सगळे वारकरी घेऊन नदीला गेले. आंघोळ सगळ्याला घातली. बाहेर आले. पावले खेळाच्या नाथाला वारकरी लागला. पुन्हा नाथराय स्वतः आंघोळ करण्याकरता गेले. पाण्यात बुडले. ते पुन्हा बाहेर आले. तुम्ही म्हणता काय आत्महत्या केली? नाही 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 नाही. ज्ञानोबराच्या समाधीला संजीवन समाधी नाव आहे. तुकोबरायचं वैकुंठ गमन आहे. आणि माझ्या नाथरायच्या समाधीला आहे जल समाधी. त्याने अशी समाधी घेतली नोहे सारिता वेगळे आणि डबल वेळविता. जसं पाण्यामध्ये मीठ टाकावं आणि मीठ टाकल्याबरोबर जसं मीठ पाणीमय व्हावं तसं नाथरायनं पाण्यात बुडी मारल्या पूर्ण शरीर आपलं पाण्यासारखं केलं. इतकी ताकद संताची आहे. ज्यांचा अभंग जगद्गुरु तुकोबर जा त्यांचं थोडं तुम्हाला शरीर सांगतो मग पाहिलं मामा विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर ज्या वैष्णवाला मोठे पण देतात त्याचं कारण आहे त्याने केलेला पुरुषार्थ कोणालाही करता येतोय. किती विज्ञान पुढे जाऊ द्या. अनेक संत होऊन गेले होतील पण त्यांनी केलेला पुरुषार्थ कोणाला करता येणार. माझ्या तुपर एक मुलगी तिचं नाव आहे भागीरथी. काय नाव आहे? भागीरथी. भागीरथीला माहित होतं माझ्या बापाला काय खायला आवडतंय. एक दिवशी शेवया केल्या. आहे का? शेवया केल्या. शेवाय करायचं का शेवा? आताच्या शेवाय करू बी नका ना आम्हाला वाढू बी नका. नाव जर काढलं तर सुद्धा पोटात कुटू वा. पूर्वीच्या शेवा त्याला पाठ होत. शेवाय व्यसनं तर व्यसाय लागली तर मन भरून शेवाय येत होते. कुठं लक्ष लागत नव्हतं. ते शेवाय उकळत्या पाण्यात टाकल्या का 2 मिनिटांमध्ये शिजून तयार व्हायच्या. आता अनेक साधनं आली. चपाती करायला सुद्धा साधनाला कणकेचा गोळा आत टाकला का भाजूनच बाहेर निघायला लागले. आता मला वाटतं असं मशीन इथे येणार आहे. टाकत ती गरम येणार आहे. चावायचं सुद्धा नाही. इतकं जीवन सुखी होणार आहे पण आयुष्य कमी होणार आहे.